लोहारखेडा पिंपरी भोजना रस्त्यावर अंडरपासच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोखून धरला. अंडरपास नाही तर रस्ता नाही अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. विशेष म्हणजे महिनाभरात काम सुरू न झाल्यास जलसमाधी घेण्याचा खळबळजनक इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा आणि पिंपरी भोजना परिसरातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. निमित्त होतं अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अंडरपासच्या मागणीचं. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट इंदौर हैदराबाद रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे व वाहन चालकांचे हाल झाले. मात्र शेतकऱ्यांचा पवित्रा इतका आक्रमक होता की कुणीही त्यांच्या समोर जाण्याचे धाडस केले नाही. मात्र आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इंदौर हैदराबाद रस्त्यावर अंडरपास नसल्याचे शेतात येण्या-जाण्यासाठी आणि मालाची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वारंवार विनंत्या करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याचे अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. मुक्ताईनगर तहसीलदारांना हे संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आलं. फक्त रास्ता रोको करून शेतकरी थांबले नाहीत, तर त्यांनी प्रशासनाला चक्क अल्टिमेट दिला आहे की येत्या 1 महिन्यात जर अंडरपासच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही, तर शेतकरी सामूहिक जलसमाधी घेतील, असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही आजवर शांतपणे मागणी केली, पण आता आमचा संयम तुटला आहे. प्रशासनाला आमचे हाल दिसत नाहीत का? महिनाभरात काम सुरू झालं नाही तर आम्ही मागे हटणार नाही, थेट जलसमाधी घेऊ. शेतकऱ्यांच्या या आर या पारच्या लढाईनंतर आता तरी प्रशासन अंडरपासचं काम मार्गी लावणार का? की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पडणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर काय सांगाल, आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे? हा जो 753 औरंगाबाद इंदोर जो हायवे आहे, ह्या हायवेवरती हा इथे जो उमरदा फाटा आहे, करकी पिंपरी भोजना लोहारखेडा शिवारामध्ये उमरदा फाटा आहे. इथे वडलोपारची 100-150 वर्षापासूनचा रस्ता आहे. हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरने बंद केला. पानंद रस्त्यांच्या योजनेमधून सरकार बंद झालेले रस्ते शेतकऱ्यांसाठी मोकळे करून देत आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करा असं म्हणून सरकार पानंद योजना आणते आहे, आणि दुसरीकडे नॅशनल हायवे बनवत असताना शेतकऱ्यांचे रस्ते तुम्ही बंद करताय. तर शेतकऱ्यांनी शेतीत जावं कसं, वहिवाट कसा करावा? हा वडलोपार्जित रस्ता आहे. इथे खालून अंडरपास पाहिजे होता. शेतकऱ्यांची काही फार मोठी इथे मागणी नाही आहे. रस्त्याच्या खालून अंडरपासमधून त्यांची बैलगाडी ट्रॅक्टर गेला तरी त्यांचं चालेल, कारण की 300 एकरच्या वर त्याच बाजूला जमीन आहे. यांनी रस्त्याची हाईट 20 फुटाच्या वर इथे करून ठेवलेली आहे. रस्त्यांच्या दोघं लेनमध्ये यांनी अंतर ठेवलं आहे. एका रस्त्याची लेन यांनी 22 फूट उंच केली आहे, एका रस्त्याची लेन 12 फूट खाली ठेवली आहे. मात्र ती बैलगाडी 22 फूट उंच चढणार कशी, 12 फूट खाली उतरणार कशी, परत त्या बाजूला उतरताना त्यांना 10 फूट परत खाली उतरायचं आहे. तर ह्या सर्व विषयात भोंगळ कारभार आहे. अंडरपास इथे मंजूर आहे, तरी ठेकेदारा त्या अंडरपास तिथं मंजूर असलेला रस्ता करून न देता त्याने डायरेक्ट रस्ता केला. वडलोपार्जित जो शेतीचा रस्ता आहे तो बंद झाला. त्यामुळे शेतकरीचे आक्रमक झालेले आहे. इथे कोणत्याच राजकीय पक्षाचा कोणाचाच काही एक संपर्क नाही. या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या दाटून आल्या. 2024 पासून सर्व शेतकरी पत्रव्यवहार करत आहे. विविध विभागांना यांनी लेटर दिलेलं आहे. कलेक्टर साहेब, प्रांताधिकारी सर्वांना यांनी कळवलं, तरी सुद्धा ह्या लोकांनी इथे तो अंडरपास हा त्याला तो केला नाही, आणि इथे डायरेक्ट रस्ता करून शेतकऱ्यांचा वहिवाट असताना कायमचा बंद केलेला आहे. आता या ठिकाणी कोणी प्रांत अधिकारी, तहसीलदार आलेले आहेत का या गोष्टी बघायला? आम्ही सर्व प्रांत अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार, पोलीस, सर्व विभागांना, नहीवाल्यांना सर्वांना 20 तारखेपासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहे. सर्वांना आम्ही कळवलेलं आहे की शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि ते येत्या काळामध्ये 2 तारखेला इथं आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी शेतकऱ्यांना तुम्ही ठोस आश्वासन, त्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेऊन त्यांना ठोस आश्वासन देऊन हे आंदोलन तुम्ही थांबवू शकतात. परंतु असा कुठलाच प्रकार त्यांच्याकडून घडला नाही. त्यांनी शेतकऱ्यांना बोलवलं नाही आणि कोणत्याच प्रकारचं आश्वासन दिले, त्यामुळे शेतकऱ्यांना हे आंदोलन करावं लागत आहे. आपलं नाव? मी पवन सुधाकर पाटील, एक शेतकरी. मी विशाल पाटील, राहणार लोहारखेडा. इथे आमच्या 3 गावाचा रस्त्याचा शेती रस्त्यांचा विषय हा रोड बनवला यांनी, पण इथून आम्हाला येता जाता येत नाही आहे. म्हणजे या रोडनं आम्हाला रात्रंदिवस कमीत कमी 4 ते 5 वेळा शेती रस्त्यामध्ये जावं लागते. आणि इथे आज या रोडची अशी परिस्थिती की आम्हाला खालून जायला किंवा वरतून जायला इथे रस्ताच ठेवला नाही. म्हणजे आज आमची 200 ते 300 हेक्टर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्याकरता आम्ही हे रस्ता रोको आंदोलन केलं आहे. 2024 पासून रस्त्याचं काम चालू आहे. 2024 पासून आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करतो आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, तहसीलदारांना भेटलो, आमदार साहेबांकडे गेलो, खासदार साहेबांकडे गेलो, सर्वांकडे जाऊन काही उपयोग झालेला नाही आहे. म्हणून आम्ही इथे आज रस्त्यावर उतरलेलो आहे. हा महाराष्ट्र आहे आणि हे लोकशाही आहे. आम्हाला बाबासाहेबांनी कलम शिकवली,
छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार शिकवली. आम्हाला जर इथे कलमनं नाही मार्ग निघाला तर आम्ही पुढे जल समाधी घेऊ असं हे करतो आणि आमचं हे आश्वासन इथे देतो आहे, निवेदन देतो आहे. किती दिवसापासून हा लढा चालू आहे? आम्ही 2024 पासून लढा देत आहे. हा रस्त्याचं काम ज्या दिवसपासून चालू आहे त्या कुठला दिवसपासून. हा इंदोर हैदराबाद हायवे. हा कुठून ते कुठून जातो? हा इंदोर पासून तर हैदराबाद पर्यंत. इथे 3 गावांचा रस्ता आहे, पिंपरी भोजना, लोहारखेडा, वारोली, करकी. आणि ते इकडच्या साईडने 250 ते 300 हेक्टर जमीन आहे की जेथे रात्रंदिवसा लोक यावं जावं लागते शेतकऱ्यांना.